कांग्रेस पक्षाचा राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ झालंच पाहिजे, शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ झालंच पाहिजे, शेतकऱ्याला अग्रिम 75% पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला 25-75% पीक विमा मिळालाच पाहिजे। आणि मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। लबाड मोदी सरकारचा अरे लबाड मोदीचं करायचं काय? खाली मुंडकं वर लबाड मोदीचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। शेतकऱ्याचं कर्जमाफ झालंच पाहिजे, शेतकऱ्याचं कर्जमाफ झालंच पाहिजे। अरे काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बच्चा काय बच्चा काय राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। अरे लबाड मोदीचा लबाड मोदीचा राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तू नदी सुद्धा शेण मारणारीचे तोंडावर बरोबर पडा मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या सरकारचा, नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा घालणाऱ्या सरकारचा, नीटच्या परीक्षेला SIT चौकशी नेमणाऱ्या सरकारचा, नीटच्या परीक्षेमध्ये SIT चौकशी झालीच पाहिजे, नीटच्या परीक्षेमध्ये SIT चौकशी झालीच पाहिजे, नीटच्या परीक्षेमध्ये SIT चौकशी झालीच पाहिजे, नीट परीक्षा पुन्हा झालीच पाहिजे, नीट परीक्षा पुन्हा झालीच पाहिजे। काँग्रेस पार्टीचा राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लबाड भाजप सरकारचा धिक्कार असो, लबाड भाजप सरकारचा धिक्कार असो, हरलेल्या मोदीचा धिक्कार असो, हरलेल्या मोदीचा धिक्कार असो, जनतेने नाकारलेल्या मोदीचा धिक्कार असो। तुम्हारे साथ हैं, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। तानाशाही नहीं चलेगी। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय अमित भैयाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिव च्या वतीनं या ठिकाणी जो नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या निकालाबाबत सुद्धा या ठिकाणी शंका निर्माण केल्या जात आहेत। त्यासाठी SIT ची चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। कारण की आपण पाहताय की या वर्षामध्ये जवळजवळ 56,000 जागा असताना 58,000 जागा त्यांनी या ठिकाणी पास केलेल्या आहेत। आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं, मी संपूर्ण माहिती काढलेली आहे। नीटच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी टॉपरचा स्कॅम झालेला आहे। म्हणजे 720 विद्यार्थी, 720 पैकी 720 मार्क या ठिकाणी 2020 मध्ये 2 होते, 2021 मध्ये 1 होता, 2022 मध्ये 0, 2023 मध्ये 2 आणि 2024 मध्ये 67। म्हणजे 2024 मध्ये 67 कुठून आले? कारण की 720 पैकी 720 मार्क पडणारे 67 विद्यार्थी, त्यामधले बरेचसे या ठिकाणी जे व्यवस्थित अभ्यास करतात, जे प्रामाणिकपणे ज्यांनी पेपर दिलेला आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे या ठिकाणी।
दुसरे विषय म्हणजे 16 एप्रिल रोजी ऍडमिशन विंडो जो आपला असतो तो क्लोज करून त्यांनी परत 15 दिवसांनी हा विंडो ओपन केला आणि त्यामध्ये 24,000 विद्यार्थ्यांनी 3 ते 4 तासामध्ये 24,000 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं. म्हणजे विंडो ओपन कशासाठी केलं? या 24,000 विद्यार्थ्यांना जर तुम्ही मार्क पाहिले तर 620 पेक्षा पुढे आहेत. म्हणजे 620 पेक्षा खाली पडणारे जे मार्क आहेत, जे आरक्षणामध्ये बसणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर अन्याय, एक मोठा प्रकारचा अन्याय या ठिकाणी झालेला आहे. तशाच बाबतीमध्ये कांदा, सोयाबीन, कापूस सगळ्या बाबतीत या ठिकाणी हमी भाव मिळत नाही म्हणून सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन केलेलं आहे. या ठिकाणी दुसरं पीक विमा असेल, शेतकऱ्यांचे अजून प्रश्न असतील, या ठिकाणी महिला सुरक्षा असेल, विद्यार्थ्यांची सुरक्षा असेल, या ठिकाणी हे सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे. म्हणून आम्ही राज्यपालांना या ठिकाणी कलेक्टरद्वारा निवेदन करत आहे की हे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळं ह्यांचं सरकार या ठिकाणी अपयशी ठरल्यामुळं आपण काहीतरी करून ह्याच्यामध्ये विनंती करून हे आमची सोडवणूक करावी म्हणून, आणि अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन या पुढील काळामध्ये करेल असं या ठिकाणी आम्ही आज निवेदन आज आम्ही नाही या भ्रष्ट कारभारावर चिखल फेकू आंदोलन या ठिकाणी आज आम्ही केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात सगळीकडे हे चिखल फेकू आंदोलन आज 11 वाजता 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेलं आहे. किती दिवस करणार तुम्ही आंदोलन? नाही आज आम्ही मागण्या तर निवेदनाद्वारे देत आहोत. जर अन्यथा यांनी जर पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन उभा करू. कलेक्टरला किती दिवसाची मुदत दिली तुम्ही? नाही मुदत नाही, पण आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात ते बघूयात आता. परीक्षा पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा लबाड सरकारचा आणि लबाड नरेंद्र मोदीचा त्यांच्या लीड बँकेच्या अध्यक्षांना बोलून जर सांगितलं की शेतकऱ्यांची पीक कर्ज आता सध्या पेरण्याचे दिवस आहेत, पेरण्यासाठी जे काही पैसे अवेलेबल कुठले आलेले असतील काय असतील तर ते सुद्धा देत नाहीत, सीज करायला लागले. बरं, अशा विविध मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या आहेत. त्याचा सविस्तर आम्ही कारण की राज्यपालांना दिलेले, कारण की हे सरकार तर काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. त्याला कुणीतरी अंकुश दिला पाहिजे म्हणून राज्यपालाला आम्ही तुमच्याद्वारे निवेदन दिलं. आणि पोलीस भरतीचा विषय, चिखलात पोलीस भरती असते का नाही? जे काय हा महिना जर पुढे ढकलला तर त्यांची व्यवस्थित चाचणी होईल किंवा परीक्षा होईल, त्यानंतर चांगले विद्यार्थी. आज जर चिखलात घेतल्यावर तुम्ही ते विद्यार्थी कसे काय सराव करतील किंवा परीक्षा देतील? याच्यावर विचार करावा. आज आपण धाराशिव शहरामध्ये आलेलो आहोत. जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयाच्या पुढे आज काँग्रेसने एक आंदोलन केलंय आणि शेतकऱ्याचं पीक विमा वेळेवर मिळत नाही आणि त्यांच्या बऱ्याचशा मागण्या आहेत की शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. तुम्ही शेतकरी आहेत, तुम्ही हे आंदोलनामध्ये आलात का? आंदोलन आमच्या फायद्याचं आहे, काँग्रेस आमच्या हिताचं काम करायला म्हणून आलात? नेमकं काँग्रेस आमच्या हिताचं काम करायला आंदोलनासाठी आलो. बर, काय नेमका अडचणी काय शेतकऱ्याच्या? नेमका काय पीक पेरणीला पैसे नाही. कोणत्या गावचा तुम्ही? कोणत्या तालुक्यातले? किती जण आला तुम्ही? 10 जण आला का? काय अडचणी आहे शेतकऱ्यांच्या? अडचणी आता सध्या पेरणीला पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही वेळेवर. बर, कुठलं कर्ज नाही, विमा नाही. बर, अजून काय काय अडचणी आहेत? पेरणी तोंडावर आलेली आहे, पैसे आहेत का पेरायला? बर, पैसे वाचून द्या, वाचून पेरणी थांबली. अजून काय काय शेतकऱ्याच्या अडचणी काय सांगाल? काय नाही, एवढंच आहे. आधी शेतकऱ्याला 6,000 हजार रुपये दिलेत म्हणाले. तुम्हाला मिळाले नाहीत? महाराष्ट्र सरकारने 6,000, मोदीने 6,000 रुपये दिलेत का? 2,000 फक्त मिळाले. वर्षाला 2,000 दिले का 6,000 दिले? 6,000 दिले वर्षाला. बर, मग मिळाले का तुम्हाला? 2,000 फक्त मिळाली ती. बर,
मग आता ती सोयाबीनचा जो भाव आहे तो किती मिळत होता? आता तर भावच मागील 2-3 वर्षामध्ये उद्धव साहेब ठाकरेंच्या काळामध्ये 7-8 हजार रुपये भाव होता त्यावेळेस. किती 11,000 भाव मिळत होता. आता किती मिळतंय? 4,000 पुढे नाही 4,000. आणि मग हे 6-6 हजार रुपये तुम्हाला दिले ना? ते बी नाही ते बी नाही. 2,000 टाकते. बर मग आता काय काँग्रेसच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्रामध्ये सरकार कुणाचे असं वाटतं? काँग्रेसचे वाटते. तर हे ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहेत, अज्ञानी आहेत, शेतकरी आहेत, प्रामाणिकपणाने हे जुनेच काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. पण आता सध्या या लबाड सरकारनं या जुन्या कार्यकर्त्याला फसवण्याचं काम केलेलं आहे. यांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचा वायदा केला, म्हणजे महिन्याला 15 रुपये 500 रुपये. आणि ह्या शेतकऱ्याच्या पेट्रोलच्या भावामध्ये किमान 63 रुपये लिटर पेट्रोल होतं. 50 ते 60 रुपये पेट्रोलच्या माध्यमातून ही भाजप सरकार हाणतंय, करोडो रुपयाची लूट करताय. आणि शेतकऱ्याला 6,000 रुपयाला एक लोणचं दिल्यासारखं याला देते. म्हणजे शेतकऱ्याला फसवणारे हे भाजप सरकार आहे. म्हणूनच भाजप सरकारला 303च्या जागा 240 वर आल्यात. खऱ्या नियमानं नरेंद्र मोदी सरकार हारलेलं आहे असंच या शेतकऱ्याच्या माध्यमातून दिसतंय. मी खडतर प्रवास YouTube चॅनल संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद. धाराशिवकर.